दयानंद शिक्षण संस्था, लातूर. आजच्या गतिमान स्पर्धेच्या विस्तीर्ण अवकाशात गरुड भरारी घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पंखात गुणवत्तेचं बळ आणि विचारांना विद्वत्तेची धार असावी लागते. 1961 साली असाच गुणवंत, कीर्तिवंत, यशवंत विद्यार्थी घडवण्याच्या उद्देशाने दयानंद शिक्षण संस्थेच्या रूपात लातूरच्या मातीत एक बी रुजवण्यात आलं आणि आज तेच बीज गुणवंत विद्यार्थ्यांनी बहरलेला, विविध विद्याशाखांनी विस्तारलेला असा प्रचंड ज्ञानवृक्ष बनले आहे. आज या ज्ञानवृक्षाच्या छायेत कला, वाणिज्य, विज्ञान, आर्किटेक्चर, इंटिरियर डिझाईन, विधी आणि फार्मसी या विद्याशाखांमधून हजारो विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत. आणि फक्त ज्ञान नाही तर उत्तम व्यक्तिमत्वासाठी आवश्यक असणाऱ्या कला, ज्ञान, क्रीडा, साहित्य अशा सर्व गुणांनी संपन्न बनत आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता अतिशय जागरूकतेने आणि काळाची पावले ओळखून सतत प्रयत्नशील असणाऱ्या दयानंद शिक्षण संस्थेच्या कार्याबद्दल भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर प्रणव मुखर्जी यांनी गौरवोद्गार काढले आहेत. ते म्हणतात, स्वामी दयानंद सोसायटी टुडे Latur has emerged as an important hub of educational institutions catering the need of not only the people of this area but also of large part of the country. I congratulate those who took the initiative and those who are carrying on these activities. राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील आपल्या विद्यार्थ्याने परिपूर्ण ज्ञानाच्या जोरावर गुणवत्तापूर्ण अशी चमकदार कामगिरी बजावली पाहिजे. या ध्येयाने दयानंद शिक्षण संस्था आणि संस्थेची प्रत्येक व्यक्ती कटिबद्ध आहे. संस्थेची संकल्पना आणि ध्येय स्पष्ट करताना संस्थेचे विद्यमान अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी दयानंद शिक्षण संस्थेची भूमिका मांडतात. 1961 साली स्वर्गीय माणिकरावजी सोनवणे यांनी आपल्या सहकार्यासोबत ही संस्था स्थापन केली. लातूर ही ग्रामीण भागात या आजूबाजूच्या परिसरात व्यापारपेठ म्हणून ओळखलं जात होतं. शैक्षणिक पुढच्या म्हणजे उच्च शिक्षणासाठी लातूरला काही सुविधा नव्हत्या. हैदराबाद, औरंगाबाद, पुणे येथे विद्यार्थ्याला जावे लागत असं. त्यामुळे त्यावेळेसच्या सर्व व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी ही संस्था स्थापन केली. स्थापनेच्या वेळेस आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स हे 3 महाविद्यालय चालू केले. त्यामध्ये 200 ते 250 विद्यार्थी त्यावेळेस प्रवेशित होते. आज याला मोठं रूप आलेलं आहे वटवृक्षाचं. 12 ते 13 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, बी फार्मसी, इंटिरियर कॉलेज, लॉ कॉलेज व आर्किटेक्ट कॉलेज असे सर्व सुविधायुक्त हा परिसर 22 एकरचा आहे. 400 मुलींचं हॉस्टेल, 150 मुलांचं हॉस्टेल, मेससह सभागृह आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या परिसरामध्ये ग्रंथालय, सर्वात मोठी ग्रंथालय या दयानंद आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, लॉ या सर्व फॅकल्टीजला मोठा ग्रंथालय आहे आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांना बसण्याची ॲट ए टाईम 1000 विद्यार्थी बसू शकतील अशी सुविधा या ग्रंथालयामध्ये केलेली आहे. सभागृहसुद्धा 1000 मुलांचा कॅपॅसिटीचा सभागृह आहे. असा सभागृह ह्या परिसरात कुठल्याही संस्थेला असा सभागृह नाही आहे. हे भूषणासह आहे. स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी नुसतं BA MA होऊन चालणार नाही, तर काही नवीन रोजगार निर्मितीचे जे काही कोर्सेस असतात त्या कोर्सेसला प्राधान्य देऊन पुढच्या काळात आपली योजना आहे. उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीबद्दल विविध सन्मानांनी त्याला गौरवण्यात आले आहे. अगदी सुरुवातीपासून संस्था
ॲकॅडेमिक एक्सलन्सच्या बाबतीमध्ये अत्यंत जागरूकपणे काम करत आलेली आहे. आता सध्यासुद्धा मग ते वेगवेगळ्या उच्च महाविद्यालयामध्ये ॲकॅडेमिक एक्सलन्ससाठी आवश्यक असलेल्या सर्व बैठका तसेच कॉलेज डेव्हलपमेंट कमिटीच्या पूर्ण बैठका व्यवस्थितपणे पार पाडून विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीनं जे काही शक्य होऊ शकेल त्याबाबत नेहमी प्रयत्नशील राहिलेली आहे. तसेच महाविद्यालयातील ज्युनियर विद्यार्थ्यांना त्यांचे गोल अचीव करण्यासाठी मग ते नीट असो, JEE असो, CET असो, ह्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनंसुद्धा संस्था त्याचे विशिष्ट वर्ग चालवून त्यांना आवश्यक ते सर्व साहित्य, मग ते नोट्स असो, एक्झामिनेशनचं पॅटर्नच्या बाबतीमध्ये कंटिन्युअस एक्झामिनेशन असो, ह्या सगळ्या गोष्टीसाठी आणि आवश्यक जिथं आहे तिथं बाहेरूनसुद्धा प्राध्यापकांना बोलवून विद्यार्थ्यांचं जे काही गोल आहे ते अचीव करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहिलेले आहे. हा ॲकॅडेमिक भाग झाला. तसेच स्पोर्ट्सच्या बाबतीतसुद्धा विशिष्ट सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी त्यांना बाहेरून कोच बोलवून प्रशिक्षण चांगल्या पद्धतीनं खेळामध्ये त्यांना मिळावं ह्यासाठी संस्था नेहमी प्रयत्नशील राहिलेली आहे. सांस्कृतिक कार्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या बाहेरचे कोच बोलवून चांगल्या पद्धतीनं मग ते ड्रामा असेल, विविध संगीत स्पर्धा असतील, ह्यामध्येही आपल्या महाविद्यालयाने चांगले अचीवमेंट केलेले आहे. विद्यापीठ पातळीवर, राज्य पातळीवर आणि नॅशनल पातळीवर सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी प्राइझेस मिळालेले आहे. ह्या सर्व कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष, मी स्वतः सहसचिव हे नेहमी 3 तास इथं संस्थेच्या ऑफिसमध्ये बसून ह्या सगळ्या योजना व्यवस्थितपणे चालू आहेत का नाही ह्याचं मॉनिटरिंग करण्याचं काम आम्ही नेहमी सातत्याने करत आलेलो आहोत. दयानंद इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, लातूर देश तसेच जागतिक पातळीवर सर्वोत्तम औषध निर्माण शास्त्रातील पदवीधर घडवणे हेच महाविद्यालयाचे ध्येय आहे. महाविद्यालयात स्वतंत्ररित्या पदवी व पदविका अभ्यासक्रम चालवले जातात. D.Pharm अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष 2017 पासून सुरू करण्यात आला. B फार्मसी अभ्यासक्रम 2018 पासून सुरू करण्यात आला. महाविद्यालयास महाराष्ट्र शासन AICTE, MSBTE, PCI यांची मान्यता असून B फार्मसी अभ्यासक्रम SRTMU नांदेड विद्यापीठाशी संलग्न. विद्यार्थ्यांचे प्रवेश हे केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया पद्धतीने होतात. विद्यार्थ्यांना विविध शासकीय आणि खाजगी शिष्यवृत्ती प्राप्त होतात. महाविद्यालय सुसज्ज इमारत, तज्ज्ञ व उच्च शिक्षित प्राध्यापक वृंद, अत्याधुनिक प्रयोगशाळा, सुसज्ज ग्रंथालय, अत्याधुनिक व्यायामशाळा, संगणक, लिफ्टची सुविधा अशा अनेक सुविधांनी युक्त आहे. प्रयोगशाळा विद्यार्थ्यांना प्रयोगशील शिक्षण देण्यासाठी महाविद्यालयातील प्रयोगशाळा नवनवीन अत्याधुनिक उपकरणे तसेच विपुल प्रमाणात रसायनांनी युक्त आहेत. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींकडून सेमिनार, गेस्ट लेक्चर, वर्कशॉप आदी आयोजन केले जाते. स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी अव्वल राहावे यासाठी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, कम्युनिकेशन स्किल, इंडस्ट्रियल ट्रेनिंग, हॉस्पिटल ट्रेनिंग यासारख्या अनेक गोष्टींचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांना रोजगारासंबंधी मदत आणि मार्गदर्शन करण्यासाठी महाविद्यालयात स्वतंत्र प्लेसमेंट विभागाची स्थापना करण्यात आली आहे. महाविद्यालयात सुसज्ज असा संगणक विभाग असून तो इंटरनेट तसेच अन्य अत्याधुनिक उपकरणांनी युक्त आहे. संगणक विभागात लँग्वेज लॅबची सुविधा उपलब्ध असून त्याद्वारे विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा सुधारण्यासाठी मदत मिळते. ग्रंथालय महाविद्यालयात सुसज्ज ग्रंथालय असून येथे विद्यार्थ्यांना उपयुक्त अशा अनेक पुस्तकांचा संग्रह आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध जर्नल्स, ई बुक्स ग्रंथालयात उपलब्ध आहेत.
ग्रंथालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणारे वाचन साहित्य जसे कथा, कादंबऱ्या, जनरल नॉलेज आणि नैतिक मूल्य जोपासण्याची पुस्तके यांचा संग्रह आहे. महाविद्यालयात ऑफिशियल तसेच पुस्तकांची देवाणघेवाण यासारखी कामे अद्ययावत सॉफ्टवेअर्सने केली जातात. महाविद्यालयातील क्लासरूम्स अद्ययावत असून प्राध्यापक स्मार्ट बोर्डचा वापर करून विद्यार्थ्यांना शिकवतात. नमस्कार, मी पवार ओमराजे निलकंठे. दयानंद शिक्षण संस्था अंतर्गत दयानंद इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये OS अधीक्षक या पदावर महाविद्यालयाच्या सुरुवातीपासून रुजू झालो आहे. महाविद्यालयातील सर्व गोष्टींची जबाबदारी सांभाळून अधीक्षक पदाचा पदभार होईल. सर्वांना म्हणजे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एकत्र व सर्वांचे विचार जाणून घेऊन काम करत आहे. विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्याबाबतचे प्राचार्यांकडून मार्गदर्शन घेऊन विद्यार्थ्यांचे समाधान करणे व विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अडचणीमध्ये माझे सहकारी ऑफिस कर्मचारी सर्वांचाच त्यामध्ये सहभाग असतो. जसे त्यामध्ये म्हणजे त्यांचे एक्झाम फॉर्म भरणे, एनरोलमेंट फॉर्म भरणे, शिष्यवृत्ती, शासकीय शिष्यवृत्ती मिळवून देणे, अशा प्रत्येक गोष्टीमध्ये माझे सहकारी वेळोवेळी त्यांची मदत करत असतात. अधीक्षक पदाचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे शासकीय शिष्यवृत्ती मिळवून देणे तसेच महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी मी तत्पर सेवेत हजर राहतो, हे मी माझे कर्तव्य समजतो. महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींकरिता स्वतंत्र वसतिगृह ही दयानंद महाविद्यालयाची अजून एक उल्लेखनीय बाब. शिक्षणाकरिता घरापासून लांब राहणाऱ्या विद्यार्थिनींना घरच्या मायेची बिलकुल उणीव भासू न देणारं हे वसतिगृह आवश्यक त्या सर्व सोयींनी सुसज्ज आहे. विद्यार्थिनींचे आरोग्य उत्तम राहावे या उद्देशाने इथे पौष्टिक आणि सात्विक आहार दिला जातो. तसेच त्यांची नियमित आरोग्य तपासणी देखील केली जाते. या सगळ्याच्या जोडीने विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य देखील उत्तम राहावे म्हणून त्यांना प्राणायाम, योगासने आदींचे देखील खास प्रशिक्षण दिले जाते. स्वतंत्र अद्ययावत व्यायामशाळेची उभारणी देखील दयानंद शिक्षण संस्थेने केली आहे. जोडीला विविध क्रीडा प्रकारांची प्रशस्त मैदाने देखील आहेत. खिलाडू वृत्तीला चालना मिळावी याकरिता क्रीडा महोत्सव, आत्मविश्वास वाढावा, सभाधीटपणा वाढावा याकरिता विविध चर्चासत्रे, परिसंवाद, प्रेझेंटेशन्सचे देखील आयोजन केले जाते.